हॅलो फ्रेंड्स, बघा काल मी तुम्हाला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की वैयक्तिक खाते हे काय असते. मला असं वाटते तुम्हाला समजलंच असेल. वैयक्तिक खातं म्हणजे काय असे हे काल समजूनच सांगितलेलं आहे. तर आज आपण थोडंसं त्याला रिवाईज करू की वैयक्तिक खातं म्हणजे लाभ घेणाऱ्याचे खाते नावे आणि लाभ देणाऱ्याचे खाते जमा. आता हे काय आहे लाभ घेणारा आणि लाभ देणारा? तर उदाहरणार्थ अमितने रोख दिली. अमितने रोख दिली. आता अमितने रोख दिली याचा अर्थ विचार करा अमित काय करत आहे. अमितच्या बाबतीत विचार करा. अमितने रोख दिली म्हणजे अमितकडून पैसे गेले. कोणाला गेले? तर अमित हा देणारा असल्यामुळे रोख खाते नावे अमित खाते जमा. समजलंच असेल. चला आज तर आपण दुसरा नियम घेऊ. वास्तविक खाते. वास्तविक आपण म्हणतो ना की कोणाला समजा विचारला का गं हे तुझी जी रिंग आहे हे खरं सांग असली आहे की नकली आहे. ती म्हणते अगं खरंच असली आहे म्हणजे रिअल. वास्तविक म्हणजे रिअल. आता वास्तविक म्हणजे काय? तर वास्तविक म्हणजे रिॲलिटी, एकदम रिअल आहे. तर वास्तविक हे कशामध्ये मोडते? तर वास्तविक कोणाला लागू होते? तर वास्तविक खात्याचा अर्थ असा की याच्यामध्ये दोन संपत्तीचा समावेश होतो. आता दोन संपत्ती म्हणजे एक दृश्य आणि एक अदृश्य. वास्तविक म्हणजे जी डोळ्याने दिसते ती, जी डोळ्याने दिसत नाही ती. जे डोळ्याने दिसते त्याला म्हणतो आपण दृश्य, वी कॅन सी विथ अवर आईज. आणि जे डोळ्याने नाही दिसत त्याला म्हणतात अदृश्य. मग आता इथे काय काम आहे त्यांचं? जसं की म्हटलं की वास्तविक म्हणजे असं डोळ्याने दिसणार आहे काय काय संपत्ती आपल्याकडे. तर जमीन, इमारत, यंत्र, फर्निचर, पैसे, माल उरलेला, मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप, हे सगळं काय आहे डोळ्याने दिसते. आता डोळ्याने दिसते म्हणजे त्याला आपण टच केलं. फॉर एक्झाम्पल किंवा जसं आता मोबाईल आहे, मोबाईलला मी टच केलं तर मला जाणवते हे मोबाईल आहे. तर याला म्हणतात दृश्य. तर वास्तविकमध्ये दोन प्रकार पडतात, एक दृश्य संपत्ती आणि एक अदृश्य संपत्ती. दृश्य म्हणजे जी डोळ्याने दिसते ती आणि अदृश्य म्हणजे जी डोळ्याने दिसणार नाही ती. मग आता दृश्य संपत्ती काय असते? जसं आता मी म्हटलं की मी घर खरेदी केले तर घरे दिसते, घर दिसते. घर खरेदी केले तर मग आता इथे विचार करा काय आलं काय गेलं. घर आलं आणि पैसे गेले. इंग्लिशमध्ये म्हणतात व्हॉट कम्स इन अँड व्हॉट गोज आउट. घर आलं तर मग आता घर आलं ही संपत्ती आहे. तसं वास्तविक खात्यामध्ये जी संपत्ती आपण खरेदी करतो त्याचंच नाव लिहायचं. तर मी ते जर घर खरेदी केलेलं असेल तर घर जे आहे, घर किंवा इमारत खाते नावे आणि माझ्याकडून रोख गेली, रोख खाते जमा. याला म्हणतात वास्तविक. बघा वैयक्तिकमध्ये काय होतं? घेणे आणि देणे. व्यक्ती दोनच काम करतो, एक तर घेतो आणि देतो. पण इथे वास्तविकमध्ये काय आलं की वास्तविक संपत्तीचा अर्थ काय येत आहे, काय जात आहे, हा प्रश्न आपल्या मनाला विचारायचा आणि त्याने तुम्हाला तुमचं उत्तर भेटते. मग आता हे झाले दृश्य. जसं मी म्हटलं मोबाईल खरेदी केला. मग आता विचार करा मोबाईल खरेदी केला म्हणजे माझ्याकडे काय आलं? मोबाईल आलं. तर मोबाईल खाते नावे आणि काय गेले? पैसे गेले, रोख खाते जमा. अशाच प्रकारे हे होतं दृश्य. आता एक आहे अदृश्य. अदृश्य म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही असं. तर बघा जर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ख्याती, ज्याला इंग्लिशमध्ये गुडविल म्हणतात आणि मराठीत लौकिक मूल्य पण म्हणतात. ख्याती काय आहे? ख्याती म्हणजे प्रसिद्धी, रेप्युटेशन. नाव कमवायला वेळ लागते. तर ख्याती ही दिसत नाही. उदाहरणार्थ जसं आता तुम्हाला म्हटलं की एक दुकान आहे आणि आता तुम्ही 10वी झाली, 11वीत गेले, आता तुम्हाला वाटलं मोबाईल घ्यायचा आहे. तर तुम्ही बाबांना म्हणता बाबा मला मोबाईल घ्यायचा आहे. म्हणतात चल ठीक आहे घेऊन देतो, आता 11वीत गेला मोबाईल पाहिजे आहे घेऊन देतो. मग तुम्ही मोबाईल आणायला गेले, त्या दुकानात गेले. तो दुकानदार तुम्हाला तुमच्याजवळ 2 मोबाईल ठेवतो. एक ठेवतो आयफोन आणि एक ठेवतो एक्स कंपनीचा. ठीक आहे. पण तो आयफोनबद्दल काहीच बोलत नाही आहे, पण एक्स कंपनीच्या बाबतीत तो सांगत आहे हा मोबाईल घ्या, हा खराब झाला तर मी तुम्हाला पैसे वापस करेल एवढी याची गॅरंटी आहे. पण तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल की नाही? तुमच्या मनात एक प्रश्न होईल ना की शंका निर्माण होते. जिथे डाऊट आला ती प्रसिद्धी नाही. तर तुमच्या मनात डाऊट येते. तुम्ही किती करून त्या मोबाईलला घेणार नाही. का नाही घेणार मला सांगा.
तुमच्या डोळ्यासमोर आयफोन ठेवलेला आहे, तर आयफोन कंपनी तुम्ही काही पाहिलेली आहे? नाही ना. तरीसुद्धा तुम्ही कोणचा घेता? आयफोन. आता आयफोन म्हणजे काय आहे? प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे, तर याला प्रसिद्धी असे म्हणतात, रेप्युटेशन असे म्हणतात. तर प्रसिद्धी ही याची पण किंमत असते. जसं म्हटलं ख्याती ही एक आहे, प्रसिद्ध ही अदृश्य संपत्ती आहे. ट्रेडमार्क व्यापार चिन्ह म्हणजे त्याला टच केलं तर जाणवते का अरे कंपनी बाहेर आली असं दिसते का? नाही. पण एखाद्या जर इमारत आहे टच केली तर जाणवते ही बिल्डिंग आहे. म्हणजे ज्या गोष्टीला स्पर्श केल्यावर जाणवते ते असते दृश्य, आणि ज्या गोष्टीला स्पर्श केल्यावर जाणवत नाही त्याला म्हणतात अदृश्य. तर अशा प्रकारे आज तुम्हाला मी काय सांगितलं? वास्तविक खाते. आणि वास्तविक खाते म्हणजे काय? काय आलं काय गेलं, घेणारे काय आलं आणि काय गेलं. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे? येणारी संपत्ती नावे, जाणारी संपत्ती जमा. मग ती संपत्ती दृश्य असो की अदृश्य. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे याच्यानंतर मी तुम्हाला रोज नवीन चॅप्टर पूर्ण शिकून देईल. म्हणजे तुमची अकाउंटची जी भीती आहे ती चालली जाईल. चालेल.